दरिंद्रिय आणि संपदा दोन्ही समान त्या चित्ता, नाही प्रपंचाची अक्षता, नारायण तत्वता निज बोधी. सद्गुरूला श्रीमंत असो की गरीब असो, ते सर्वाला जप देतात. पैसेवाला आहे म्हणून त्याला प्रेम करतात, आणि एखाद्याला पैसेवाला नाही म्हणून त्याचा धिक्कार करतात. असं सद्गुरू पैसे नसतं, त्यांचा समभाव झालेला असतो. त्यांना दलिंद्रिय असला, 1 रुपया जरी नसला, नाम जपाला चांगला असेल तर त्याच्या गळ्याला गळा घालतात. धनवान असेल, जप करत नसेल तर ते म्हणतात तो बाजूला हो, येत जाऊ नको, तो जप का करत नाही. निस्वार्थ सेवा सद्गुरू जनाची करत असतात. श्रीमंत असो दरिद्र असो, या दोन्ही स्थितीमध्ये चित्ताची समता असते. त्यानुसार आसक्ती नसते. असवानुभव स्वरूप नारायण झालेले असतात. एक माणूस म्हणून त्याची स्थिती नसते. कांत आणि सोने, वस्त्रे भरण रत्ने, मायेचे रडेल रचिले पुढणे पतना जनाच्या. गुरु कृपे ने त्याची दृष्टी स्त्री, सोने, वस्त्रे, अलंकार आणि रत्ने ही लोकांच्या पतनासाठी मायेचे तयार केलेले असतात. अशी दृष्टी झालेली असते. रे गुन्या कमळापाशी, ब्रह्मरो बला मोदनाशी, पद संकोचनी त्याची ब्रह्मराशी बंधन. ब्रह्मर कमळामध्ये जात आणि गंध विषय असतो. कमळ संध्याकाळ रात्र होताच ती मिटून जाते आणि त्या भ्रमराचा आत मृत्यू होतो. माणूस जातीच्या, श्रीमंतीच्या, अहंकाराच्या फुलामध्ये दडलेला आहे. तो आतच मरून जातो आणि नरकाला जातो. धर्म म्हणजे परमार्थ, अधर्म म्हणजे अनीती, हे 2च पायऱ्या आहेत. बोळ्या शरीर निवडून या घे शिरा झांशी, तैसा विवेक मानशी सारंभ येतशे. राजहंस ज्याप्रमाणे दूध पाणी मिश्र असले तरी त्या फक्त दूधच घेतो, त्याप्रमाणे योगी साधक सारासार विचारपूर्वक संसारात वागत असतो. जगत दृष्टीने संसारी वाटतो, पर परमार्थात त्याच्या चित्तामध्ये भरलेला असतो. जगाला तो वेडा वाटतो, पण त्याचा तो कुठं असतो ते त्यालाच माहिती असत. हे आचारावे सत्कर्म, संग्रावा शुद्ध धर्म, हे जाणून वर्म धना हे नाशी. सत्कर्म आचरण करावे, शुद्ध धर्म आचरण करावे, हे सांगते माझानी तुझ कबाड वज.